आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदी बुधवारी महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार। मोदी मुंबई दौऱ्यामध्ये सर्वच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील घेणार। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीची लोकार्पण सोहळा देखील होणार। राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता, त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं। शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी। शिवराज सिंग चौहान यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करत विनंती केली होती। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारसमोर हात पसरावे लागतात, हे चित्र आपल्याला बदलायला हवं, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। सिडकोच्या घरांच्या लॉटरीमध्ये मुदतवाढ देण्याची शक्यता। सिडकोमध्ये एकच कुटुंब 2 घर घेऊ शकतील असा निर्णय होणार। सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी। शिंदेंकडून जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यटन विकास आराखडा बैठक घेत आढावा घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार। त्यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून 15 उमेदवार रिंगणार, तर 55 जागांवर आठवले यांच्याकडून भाजपला पाठिंबा जाहीर। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची घोषणा। परळीमध्ये सरपंच अपघात प्रकरणामध्ये टिप्पर चालक भोजराज देवकरला जामीन मंजूर। सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेमध्ये झाला होता मृत्यू।